नमस्कार मंडळी, वेल्डिंग जॉइंट्सच्या दुनियेत आपलं स्वागत आहे. कोणतंही फॅब्रिकेशनचं काम असो, त्याचा खरा पाया म्हणजे हे जॉइंट्स. आज आपण याच मूलभूत बिल्डिंग ब्लॉक्सबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आज आपण काय काय बघणार आहोत त्यावर एक नजर टाकूया. सगळ्यात आधी हे जॉइंट्स इतके महत्त्वाचे का आहेत ते समजून घेऊया. त्यानंतर जे 5 मुख्य प्रकार आहेत त्यांच्यात खोलवर शिरू आणि सगळ्यात शेवटी उत्तम वेल्डसाठी तयारी आणि फिटअप किती गरजेचं आहे यावर बोलू. हा आहे आपल्या आजच्या चर्चेचा संपूर्ण रोडमॅप. तर मग आपला पहिला विभाग जॉइंट्स का महत्त्वाचे आहेत. अहो, एक गोष्ट अगदी पक्की लक्षात ठेवा. एक उत्तम वेल्ड हवा असेल तर त्याची सुरुवात होते योग्य जॉइंट्स समजून घेण्यापासून. हाच तर प्रत्येक वेल्डचा खरा पाया आहे. मग हा वेल्डिंग जॉइंट म्हणजे नेमकं काय? फार काही अवघड नाहीये. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर वेल्डिंग करण्याच्या आधी आपण धातूचे 2 किंवा अधिक तुकडे ज्या प्रकारे एकत्र ठेवतो किंवा मांडतो त्यालाच वेल्डिंग जॉइंट म्हणतात. जरी ही फक्त एक मांडणी वाटत असली तरी ती खूप महत्त्वाची आहे. आता गंमत बघा, जर सुरुवातीलाच जॉइंटची डिझाईन आणि तयारी अगदी व्यवस्थित केली ना तर आपल्याला 3 गोष्टींची गॅरंटी मिळते. 1. वेल्ड एकदम मजबूत होतो. 2. धातूमध्ये योग्य पेनिट्रेशन होतं, म्हणजे वेल्ड आतपर्यंत व्यवस्थित पोहोचतो. आणि 3. वेल्डिंगमधले दोष ते जवळजवळ नाहीतसे होतात. म्हणूनच सुरुवातीलाच हे काम अचूक करणं फार गरजेचं आहे. चला तर मग आता वळूया आपल्या 5 बेसिक जॉइंट्सपैकी पहिल्या आणि सगळ्यात जास्त वापरल्या जाणाऱ्या प्रकाराकडे. तो म्हणजे बट जॉइंट. फॅब्रिकेशनच्या जगात याचा वापर प्रचंड आहे. बट जॉइंट म्हणजे काय? कल्पना करा, 2 धातूच्या प्लेट्स आहेत, त्या एकाच पातळीवर एकमेकांना कडेला कड लावून ठेवले आहेत. त्या अगदी समोरासमोर येतात आणि मग त्यांच्या कडांवर वेल्डिंग केलं जातं. इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. धातूच्या जाडीनुसार बट जॉइंटची तयारी बदलते. समजा प्लेट 3 मिलीमीटरपर्यंत पातळ असेल तर स्क्वेअर एज पुरेशी असते. पण तीच प्लेट 6 ते 12 मिलीमीटर जाड असेल तर सिंगल व्ही ग्रूव्ह लागतो. आणि जर प्लेट त्यापेक्षाही जाड म्हणजे 12 मिलीमीटरपेक्षा जास्त असेल तर डबल व्ही ग्रूव्ह तयार करावा लागतो. आणि याचा वापर कुठे होतो माहितीये? पाईपलाईन, प्रेशर वेसल्स आणि अगदी जहाज बांधणीसारख्या मोठ्या आणि महत्त्वाच्या कामांमध्ये. त्यामुळे यशस्वी वेल्डसाठी प्लेट्स योग्य रेषेत असणं, त्यांच्यामध्ये साधारण 1.5 ते 3 मिलीमीटरचं रूट गॅप ठेवणं आणि मुख्य वेल्डिंग करण्याआधी टॅक वेल्डिंगने त्यांना जागेवर पक्कं करणं अत्यंत आवश्यक आहे. चला, बट जॉइंट तर झाला. आता जॉइंट्सच्या पुढच्या ग्रुपकडे जाऊया, ज्यात प्लेट्स एकमेकांवर येतात किंवा एकमेकांशी एक विशिष्ट कोन तयार करतात. हे आहेत आपले लॅप, टी आणि कॉर्नर जॉइंट्स. लॅप जॉइंट नावातच सगळं आहे. जेव्हा एक धातूची प्लेट दुसऱ्या प्लेटवर थोडीशी चढवून ठेवली जाते, म्हणजे ओव्हरलॅप होते, तेव्हा हा जॉइंट तयार होतो. पातळ शीट मेटल जोडण्यासाठी हा एक खूपच सोपा आणि लोकप्रिय पर्याय आहे. याचा उपयोग प्रामुख्याने गाड्यांच्या बॉडीवर्कमध्ये, शीट मेटल फॅब्रिकेशनमध्ये आणि दुरुस्तीच्या कामांमध्ये होतो. आणि सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे यात सहसा कडांची तयारी करावी लागत नाही. प्लेट्सना त्यांच्या जाडीच्या 3 पट ओव्हरलॅप करून फिलेट वेल्डचा वापर केला जातो. झालं काम. पुढचा आहे टी जॉइंट. नावाप्रमाणेच जेव्हा एक प्लेट दुसऱ्या प्लेटवर बरोबर लंब ठेवली जाते तेव्हा इंग्रजी टी अक्षरासारखा आकार तयार होतो. फ्रेम आणि वेगवेगळी स्ट्रक्चर्स तयार करायची असतील तर हा जॉइंट खूपच महत्त्वाचा आहे. इथेही पुन्हा एकदा जाडीनुसार तयारी बदलते. पातळ प्लेट्स असतील तर कोणतीही विशेष तयारी लागत नाही. पण जर प्लेट्स जाड असतील तर मात्र पूर्ण पेनिट्रेशन मिळवण्यासाठी सिंगल किंवा डबल बेबल तयारी वापरली जाते. आता आहे कॉर्नर जॉइंट. हा तेव्हा तयार होतो जेव्हा 2 धातूंच्या प्लेट्स एकमेकांना काटकोनात मिळतात आणि एल सारखा आकार तयार करतात. आपल्या रोजच्या वापरातले बॉक्स, टाक्या आणि फ्रेम्स तयार करण्यासाठी याचा सर्रास वापर होतो. याचे मुख्य उपयोग म्हणजे बॉक्स आणि कंटेनर बनवणं. इथेही तोच नियम. पातळ प्लेट्ससाठी स्क्वेअर एज आणि जाड प्लेट्ससाठी व्ही ग्रूची तयारी केली जाते आणि प्लेट्सना बरोबर 90 अंशाच्या कोनात ठेवलं जातं. आणि आता आपण 5 मूलभूत जॉइंट्सपैकी शेवटच्या आणि सर्वात विशिष्ट प्रकारच्या जॉइंटकडे आलो आहोत. तो आहे एज जॉइंट. एज जॉइंट तेव्हा तयार होतो जेव्हा 2 प्लेट्स शेजारी शेजारी ठेवल्या जातात आणि त्यांच्या एकाच कडेवर म्हणजे एजवर वेल्डिंग केलं जातं. पण एक गोष्ट लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की हा जॉइंट जास्त भार असलेल्या कामांसाठी योग्य नाही. याचा उपयोग प्रामुख्याने शीट मेटलच्या कामात आणि जिथे जास्त भार नसेल अशा स्ट्रक्चर्समध्ये होतो. यात सहसा स्क्वेअर एज वापरला जातो आणि प्लेट्सना एकत्र जुळवून कधीकधी एक लहानसा रूट गॅप दिला जातो. तर जॉइंट तर निवडला, पण आता पुढे काय?
कारण योग्य जॉईंट निवडणं ही फक्त अर्धी लढाई जिंकण्यासारखं आहे. खरी ताकद आणि गुणवत्ता तर त्याच्या योग्य तयारीमध्ये दडलेली आहे. चला, आपल्या अंतिम आणि अत्यंत महत्त्वाच्या विभागाकडे वळूया, तयारी आणि फिटअप. ही तत्त्व आपण पाहिलेल्या सर्व 5 जॉईंट्सना लागू होतात आणि चांगल्या प्रतीच्या वेल्डसाठी यांच्याकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाहीत. वेल्डसाठी योग्य पेनिट्रेशन आणि मजबूती मिळवण्यासाठी कडा तयार करणं आवश्यक आहे. त्यासाठी काही सामान्य पद्धती आहेत, जसं की ग्राइंडिंग, गॅस कटिंग, मशीनिंग आणि प्लाझ्मा कटिंग. फिटअप म्हणजे वेल्डिंग करण्यापूर्वीचं अचूक संरेखन. यात रूट गॅप, प्लेटची अलाइनमेंट, प्लेट्समधला कोन आणि टॅक वेल्डिंग यांसारख्या महत्त्वाच्या बाबींवर नियंत्रण ठेवावं लागतं. आणि हेच दाखवतं की प्रत्येक लहान तपशिलाकडे लक्ष देणं किती आवश्यक आहे. आतापर्यंत आपण ज्यावर चर्चा केली त्याचं सार या एका वाक्यात आहे. वेल्डची ताकद आणि गुणवत्ता वापरलेल्या जॉईंटच्या प्रकारावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. हे वाक्य खरंच सगळं काहीच सांगून जातं. तर मग आता विचार करा, आपल्या पुढच्या प्रोजेक्टचा पाया कोणता जॉईंट असणार आहे. या माहितीच्या आधारावर ती निवड नक्कीच अधिक चांगली आणि अचूक होईल.